आरक्षण आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जो आपलं बनावट कागदपत्र बनवून बरं का जाती दाखला बनवून आरक्षणाचा तुमचा जो लाभ आहे किंवा तुमचं जे आरक्षण आहे जे हिरावून घेतात त्याबद्दल तुम्ही आज उपोषणाला बसलाय. काय मुद्दा काय याच्यावरचा? मुद्दा असा आहे की आमचं जे आरक्षण आहे हां ते आम्ही नगरसेवक पदासाठी उभं होतो. हां तर आमचं नगरसेवक पद गेलं त्या खोटं बनावट कागदपत्रामुळे. तर आम्हाला त्या कागदपत्र जे आहेत बनावट झालेले आहेत ते व्यवस्थित करून दिले पाहिजे. कारण की आम्ही सतत 4 महिन्यापासून हां न्याय मागतोय. तहसीलदार कार्यालयात, हवेली तहसीलदार कार्यालयामध्ये जातोय, वारंवार चक्रा घालतोय. तरी सुद्धा ते तहसीलदार आम्हाला वारंवार उडवाउडीचे उत्तर देऊन ते आम्हाला बाहेर काढतात. मग एक दिवशी आम्हाला तिथं आक्रोश करावा लागला. आक्रोश करून आम्ही त्या तहसीलदार मॅडमने आम्हाला बोलवलं की काय तुमचं काय प्रकरण आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की मॅडम आम्हाला 4 महिन्यापासून आमचं माहिती दिली जात नाही. तर मॅडम बोलली माहितीची फाईल आली आहे का? म्हटलं हो आली आहे, जावक नंबर टाकलेला आहे. तर मॅडमने ती माहितीच्या फाईलला आम्हाला ट्रू कॉपी प्राप्त करून दिली. परंतु तो श्रीकांत मिसाड नायब तहसीलदार नालायक माणूस तो अजूनपर्यंत आम्हाला माहिती देत नाहीये. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आमचं एसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमची अशी अपेक्षा आहे. आणि जी खरी माहिती आहे ती खरी माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही इथं हे आंदोलन उपोषण लावलेलं आहे. तरी पण किती वर्ष झालं हा जो व्यक्ती आहे जो आरक्षणाचा लाभ घेतो एससी मध्ये? त्याने कमीत कमी 15 वर्ष नगरसेवक पद बाजूच्या वार्डात घुसवलेलं आहे. आता पहिल्यांदा माझ्या वार्डात आला आणि त्या आरक्षण त्याने हिरावून घेतलं माझंवालं. तर ते हक्काचं आरक्षण आमचं आम्हालाच मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे. तर बनावट डॉक्युमेंट जे बनवलेत त्याने कशाच्या बळावर बनवले काय? आता तरी पैशाच्या बळावर बनवले. त्याचे शालेय इथं राहतात, त्याचे सर्व नातेवाईक इथं आहेत. त्यांचा दुरुपयोग करून तो हे बनावट कागदपत्र बनवत आहे. जातीचं प्रमाणपत्र आहे पण कोणत्या नावाने म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये त्यांनी बनवून घेतलं? एसटी मध्ये बनवलेले त्याने. ते विजयंती मध्ये येतात. त्या विजयंतीचा सुद्धा त्यांचा दाखला आमच्याकडे प्राप्त आहे. आम्ही त्या DRनुसार तिथं समिती कार्यालयात भांडणं केले. समितीमध्ये केस चालू आहे. आता 2 महिन्यात समितीचा पण निकाल आहे. समिती आम्हाला न्याय देणार आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आज तुम्ही पुण्याला आलेत पण आज तहसीलदारांना भेटले, तुम्ही काय म्हणाले? तहसीलदारांना भेटलो. तहसीलदारांचं म्हणणे आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या, हे खोटं आहे. त्यापेक्षाही तुम्हाला दुसरी माहिती सांगतो की कदम मॅडम बसल्यात वरती. त्यांनी तो दाखला बघितला सांगितलं की हा दाखला खोटा आहे. मी त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यरत होती. हा बोगस दाखला आहे. मग कुठपत कारवाईची काय तयारी करतात ते किंवा आता कारवाई नाही त्यांना आम्ही झाली? सांगितलं ताबडतोब कारवाई करा. आम्ही उपोषण हटवतो. ते बोलतो 2 दिवसाचा टाइम द्या. आम्ही म्हटलं 2 दिवस काय देऊ तुम्हाला? जर 4 महिने आम्ही सतत तुमच्या दालनात वारंवार चक्र कापत आहे तर तुम्ही आम्हाला दाखला दिला पाहिजे. व्यवस्थित आमची माहिती करून दिली पाहिजे.